करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंगसाठी सुभाष येतात चेंबूरचे. उलटी कॅप त्यांना लकी आहे. जेव्हा तेव्हा बघा सुभाष उलटी कॅप करूनच बॉलिंग करतात. आणि गत वर्षीचा विजेता संघ आहे मुंबईकर 9 चषकाचा म्हणजे वियंग पॅकर माझगाव. वैभव सरांनी त्यांची संपूर्ण टीम मागील 4-5 वर्षामध्ये ह्याही संघाचा एक दबदबा राहिला गेला मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. गत वर्षी चॅम्पियन झाले होते परंतु ह्याही वर्षी एक जबरदस्त टीम घेऊन उतरले आहेत. बॉलिंगसाठी सुभाष. या बॉल हलकासा फुटवर्क होता. पुन्हा एकदा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्हाईट बॉल. सूरज उपाध्याय आणि एक चांगली स्टारकास्ट घेऊन मात्र हा संघ इकडे उतरलाय. अभिषेक देवळे. टीम एक चांगली बनवणं म्हणजे तुमची बॉन्डिंग पाहिजे. तुम्ही जेव्हा एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळता तुमची बॉन्डिंग खूप मॅटर करते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुभाष स्ट्राईक केला. एपी गणेश. या बॉलवर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. दोन संघ मात्र क्वालिफाय झाले सकाळपासून आपण पाहिलं तर नील असलफा रॉयल त्यानंतर क्रिश 11 मीरा रोड. जबरदस्त कामगिरी करत असताना मीरा भाईंदरची देखील एक स्टारकास्ट क्वालिफाय झाली आहे. कांदिवली बोरवली दहिसर मीरा रोड या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे आणि तिकडून देखील काही काही संघ इकडे येताना पाहिले गेले. आता अंबरनाथचा संघ बॅटिंग करतोय. बॉलिंगसाठी सुभाष. यावर देखील हलक्या तरी कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळेल. एपी गणेश थोडे अडचणीमध्ये होते. बॅटवर बॉल प्रॉपर येत नाही आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अनंत वाघ. ओरम क्रिकेट ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं म्हणजे माथेरानची मला क्रीडा स्पर्धा आठवते. अनंत वाघ सारखा देखील खेळाडू खूप आयकॉन टुर्नामेंट खेळला ओरम देखील. असा एक अनंत वाघ आणि सुहास पवारची एक जोडी होती. त्यानंतर दिनू कांबळे त्यांची एक जोडी राहिली आहे नेहमीच. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थांबून ठेवलं गेलंय. मिस्टर 360 अनंत वाघ. ओरमची बॅटिंग देखील मॅगीची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. यावर देखील हलक्या हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. धनंजय तोडवलकर सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त क्रिकेट धनंजय तोडवलकर यांनी देखील खेळलं आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. बालमोहन यावेळी 40+ वायकट्टा देखील बघण्यासारखा राहिला. बालमोहन टीमने देखील जबरदस्त कामगिरी केली. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलं गेलं. असे धनंजय तोडवलकर लेजेंडरी प्लेअर आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. एक चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. बॉलिंगसाठी सुभाष स्ट्राईक केला. बॅटर एपी गणेश. बेस्ट ऑफ बेस्ट. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळले. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. येईल 4 रनसाठी मुंबईकर 9 चौकार. प्रॉपर टायमिंग करत असताना मात्र येतोय चौकार. एपी गणेशला पण माहिती आहे की शांत घेऊन चालणार नाहीये. मॅच बनवायची आहे. मॅच थोडीफार क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. समोर देखील एक बलाढ्य संघ आहे मुंबईतील वियंग पॅकर माझगाव. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट जर खेळायचं आहे तर आपल्याकडे टॅलेंट पाहिजे, स्किल पाहिजे. पहिले 3-4 बॉल मध्ये थोड्या अडचणीमध्ये होती एपी गणेश पण त्यानंतर रीड केला आणि आता विथ द स्पिन जबरदस्त बॅटिंग करतात. यावर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. खूप टायमिंग दिला. नो बॉल आहे. आमची डान्सिंग अंपायर सनी जगताप पण येत आहेत. जबरदस्त एन्जॉय त्यांनी पण केला. असे डान्सिंग अंपायर सनी जगताप. सनी शाम को कर दे फनी. चांगलं क्रिकेट पण सनी जगताप स्वतः खेळले आहेत. नो बॉल होता परंतु खूप टायमिंग दिलं होतं. एपी गणेशचं थोडं माइंडसेट चुकलं. जर मोठा स्ट्रोक आला असता एवढं टायमिंग देऊन पूल स्क्वेअर कट मध्ये रन्स मिळाले असते परंतु एकच रन मिळेल एक्स्ट्रा रनशी. यावर देखील पुन्हा एकदा मात्र वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होता सुभाषने. एक चांगला बॉल स्पिन केला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद आपण पाहिलं रन झालेत 9. मॅगी 11 अंबरनाथ हा संघ आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर माझगाव. यानंतर देखील आपण पाहिलं इनिंग ब्रेक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचे आहेत.
यानंतर आपण पाहिलं तर साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर भांडूप. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राजापूरचे सलीम गडकरी येतात. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना ताई देखील परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. राजापूर रत्नागिरी या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. सीझन वाईज क्रिकेट आहे तिकडे, वर्षाच्या 12 महिने क्रिकेट खेळलं जात नाही, परंतु अंडरआर्म क्रिकेट तिकडे जास्त करून खेळलं जातं. राजापूर सलीम गडकरी ते बॉलिंगसाठी क्रुशल मॅच. अनंत वाघ मॅगी. आता ही बॅटल पाहण्यासारखी असणार आहे, कारण की ज्या ऍक्शनची बॉलिंग आहे सलीमची, तिकडूनच बाळकडू मात्र अंबरनाथचं पाहिलं गेलंय, त्यामुळे ही बॅटल पाहण्यासारखी असणार आहे. या बॉलिंगच्या ऍक्शन मध्ये अंबरनाथकर जबरदस्त बॅटिंग करताना पण पाहिले गेलेत, त्यामुळे अनंत वाघसाठी ही ऍक्शन काही नवीन नाहीये. त्या परिसरातून अनेक खेळाडू, साई सारखा एक जबरदस्त खेळाडू त्या परिसरातून पाहिला गेला. भूषण शिशुपाल, कालू, ताऊ, चिकू असे अनेक प्लेयर्स त्या परिसरातून पाहिले गेले. ऋषी, भूषण, ऋत्विक असे अनेक, राज तेजी, तशीच एक ऍक्शन आहे. सलीम गडकरी स्ट्राईक केला. अनंत वाघ मॅगी. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल आहे. नो +1. 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. यानंतर साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर भांडूप. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. करण ठाकूरची फेकी. स्ट्राईक एंडनंतर वाघ मॅगी. चांगल्या लेवलचं क्रिकेट. मग ऑल इंडिया ओपन महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या क्रीडा स्पर्धा मॅगीनी पण खेळल्या. ओरम, मुंबईपासून दुबई पर्यंत देखील क्रिकेट त्याला खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर देखील हलकीशी एज घेतली गेली आहे. नॉन स्ट्राईक एंडला. धावफलक आपण पाहिलं तर सिंगल डबलची मॅच देखील महत्वाची. 13 रन झाले धावफलकावरती. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉससाठी तयार राहा. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर भांडूप. विनंती करेन मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण तयार राहायचं. आपले टी शर्ट, ट्रॅक जी आपल्याला किट दिली आहे ती घालून परिधान करून आपण तयार राहायचं आहे. या बॉल देखील हलक्या हाताने सिंगल करायचा प्रयत्न केला गेला. सूरज उपाध्याय तिकडे पोहोचतायत. 3 लाखाचा मानकरी कोण ठरेल उद्या देखील आपण इकडे पाहणार आहोत. उद्या एक संध्याकाळी 7-8 वाजता फायनल आपण इकडे पाहणार आहोत. संध्याकाळच्या हाफमध्ये देखील खूप जबरदस्त संघ आहेत. रघुनाथ म्हात्रे स्मृती 11, अवधूत 11 त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. एक जबरदस्त मॅच आहे. त्यानंतर आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी टागोर नगर त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरेत एकता स्पोर्ट्स SSS. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. अंबरनाथची स्टारकास्ट घेऊन मात्र इकडे संघ उतरला. मॅगी 11. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. नियंत्रण चुकलं. अनंत वाघ यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. पहिली विकेट जाते मॅगी 11 टीमची. आपण पाहिलं तर कार्तिक येतात नवीन बॅटर. मॅच थोडी बनवावी लागेल. स्कोर थोडाफार आपण पाहिलं तर त्याच फ्लो मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. 35-40 रन सकाळी 40+ देखील रन इकडे चेस होताना पाहिले गेले, त्यामुळे या बॉल देखील बीट केला गेला. लाऊड अपील. बॅटर आउट. कार्तिकला बाहेर जावं लागेल. क्विक स्टंपिंग पाहिली गेली ऋग्वेदची.
बॅक टू बॅक विकेट गेले, त्यामुळे थोडी टीम मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. मॅगी 11 संघ थोडा मात्र कमबॅक करावा लागेल. एपी गणेशच्या सोबतीला मात्र बॅटरला साथ देणं गरजेचं. नवीन बॅटर साईल येत आहेत. सलीम गडकरीने एक चांगला स्पेल टाकला, एक्स्ट्रा रन आले, परंतु सलीमने चांगलं कमबॅक केलं. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. बॉलिंगसाठी आपण पाहता पुन्हा एकदा सलीम. हलकीशी हवा पण चालू आहे. मॅच या क्रीडा स्पर्धेचं लक्ष संपूर्ण मुंबईकरांचं, महाराष्ट्रकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती की कोण जिंकेल. मुंबईकर 9 चषक 3 लाखाचा मानकरी कोण ठरेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम. या बॉलवर समोरून बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला, स्लोवर वन पाहिला गेला. गुड बॉल सलीम. जबरदस्त पिचिंग करत असताना येईल डॉट बॉल. जबरदस्त स्पेल टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले होते. ह्या ओव्हरमध्ये एक चांगला स्पेल टाकत असताना 6 रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल टाकला गेला. गुड बॉलिंग. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर विकेट गेलेत. 3 विकेट गेलेत आणि 15 रन्सवरती मात्र स्कोर थोडाफार शांत होतोय. 2 विकेट गेलेत आणि 15 रन्सवरती मात्र मॅच थोडीफार वियंग पॅकर माझगाव संघ टीम मीटिंग केली जाते. एक महत्वाची मॅच आहे. त्यांनाही देखील माहिती आहे की हा ग्रुप मधून आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, सुपर 8 खेळायचं आहे, जिंकायचं आहे. गत वर्षीचे विजेचे संघ आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष याही टीमवर जास्त करून असणार आहे की लास्ट इयर चॅम्पियन होते. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. नकुल येतात बॉलिंगसाठी. नकुल आमंत्रित केले गेले तिसरी ओव्हर घेऊन. पहिल्या 4 ओव्हर जे असणार आहे ते 4 बॉल तुमचे फ्रेश आहेत, त्यामुळे हा रूल एक इम्पॅक्ट करू शकतो मॅच मध्ये. जेव्हा 4ही बॉलर्स फ्रेश असतात तेव्हा एका दुसरी ओव्हर जर लूज आली तर मॅच मधून थोडं बॅकफुटला जाऊ शकते टीम. काल साई पालने देखील संध्याकाळच्या हाफमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. साहिल नवलेने एक चांगला खेळ केला. सकाळच्या हाफमध्ये आनंद लोकेने एक चांगला खेळ केला. करण सोडाने एक चांगला खेळ केला. काल शुभम लोखंडेने एक चांगला खेळ केला. आज बोरोलीचे देखील आपण पाहिलं तर क्रिश 11 टीमचे देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टीम्स देखील चर्चेत राहिली गेली आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जॉन्टीने एक चांगली बॅटिंग केली. देवाने एक जबरदस्त बॉलिंग केली. त्याच्याबरोबर टीम मात्र क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. या बॉलवर देखील समोर बॉल नकुलने बॉल कळूनच दिला नाही. बॉलिंगसाठी आपण पाहतो नकुल जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत. चांगला स्पीड टाकला गेलाय. या बॉलवर स्टेप आउट झाले. बाहेर पिचिंग करायचा प्रयत्न केला गेला आणि मॅच आपण पाहिलं तर थोडीफार शांत होताना पाहायला मिळतीये. या बॉलवर देखील आपण पाहतो लेगस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. नकुलला थोडा एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. एपी गणेशला पण माहिती की मॅच ऑन झाली आहे, टचअप देण्याची गरज आहे. 35-40 पर्यंत जरी स्कोर गेला तर मॅच धाव अगदी पलटण्यासारखी मॅच आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि
दीपक ठोंबरे बाळू तिकडे होते, चांगले एफर्ट्स दिले बाळूने आणि एक एक सिंगल रन तेवढेच महत्वाचे असणार आहेत. बाळूला देखील माहिती आहे की फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे ग्राउंडवरती. प्रत्येक खेळाडू जो इकडे खेळण्यासाठी आलाय तो आपल्या विभागासाठी चांगलं क्रिकेट खेळलाय, त्यामुळे एक मोठ्या संघामध्ये त्यांनी जागा मिळवली आहे आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळतोय. या बॉल देखील आपण पाहिलं तर लेगसिकच्या बाहेर व्हाईट बॉल. युट्यूबला देखील आपण पाहिलं क्रीडा स्पर्धा श्री साई स्पोर्ट्सच्या चॅनलला लाईव्ह पाहतोय. मागील 3-4 वर्षामध्ये श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह टीम देखील एक जबरदस्त कामगिरी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात आज त्यांची कामगिरी पाहायला मिळाली आणि एक चांगल्या लेवलला क्रिकेट घेऊन जाण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं गेलंय. नकुलचे थोडे एक्स्ट्रा रन्स बॅटर करतायत, रन झाले आतापर्यंत 20 20 रन झाले त्या फलकावरती. या बॉल एज घेतली गेले, सूरज तिकडे पोहोचतात, स्ट्राईक एंडला बॅटर आउट. एपी गणेशला बाहेर जागवले रनच्या ग्रुपमध्ये, बॅटर आउट. बॅटिंगसाठी अजून एक अंबरनाथचे जबरदस्त बॅटर आहे शैलेश. शाही खेळाडूकडे क्षमता आहे मॅच पुढे घेऊन जाण्याची, मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे, एक चांगलं क्रिकेट खेळलाय त्या परिसरामध्ये, परंतु अनुभव खूप मॅटर करेल, आता मॅच बनवावी लागेल. या बॉलवर समोर बॉल कट करत असताना जबरदस्त बॉल फिरवला नकुलने. तिसरी ओव्हर चालू, तिसरी ओव्हर देखील शांत येताना पाहिले गेले. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला फाईट करत असताना मॅगी 11 अंबरनाथ. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा नकुल, स्ट्राईक एंडला शैलेश. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला, म्हणले तसा बॅटवर बॉल येत नाहीये, परंतु सिंगल रन तिकडे मिळेल. मिडल बॅटवर स्ट्रोक प्रॉपर येत नाहीये. आज सकाळी वैभव कदमने जो रिव्हर्स खेळला ठेट्याने जबरदस्त टायमिंग केलं होतं. वन 21 रन झाले फलकावरती. मॅच बनवावी लागेल. साहिल आणि सुप्तीला आपण पाहिलं तर या बॉल देखील कव्हरला खेळलेत, बॉल निघून गेला होता. सलीमने पण स्माइल केली. थोड्या वेळासाठी हार्टबीट दगदग झालं होती की मॅच तिकडे फिरू शकते. एका दुसरी बाउंड्री काल गांगुलीच्या फिल्डिंगमुळे टीम जिंकली. डिंगडॉंग असल्फा, डिंगडॉंग आपण पाहिलं जॉर्ज, त्यामुळे थोडी मॅच तिकडे क्लोज होत होती. फिल्डिंग चांगली झाली आणि अशा तुमच्या मॅचेस फिल्डिंगच्या जोरावरती तुम्ही जिंकू शकता हे दाखवून दिलं. ट्वेंटी 22 रन झालेत बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जुनेद येत आहे. जुनेद मुल्ला एक जबरदस्त खेळाडू आहेत. खेळ चिपळून त्या परिसरात एक चांगला क्रिकेट खेळत असताना मुंबईतले देखील क्रिकेट खूप चांगलं खेळले गेले. जुनेद अगदी कमी वयामध्ये हा खेळाडू चर्चेत आला गेला महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये. जुनेद चिपळूण ते मुंबई, कोकण विभागात देखील क्रिकेटला एक वेगळं प्रेम आहे आणि कोकणात देखील क्रिकेट. यावर देखील पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच बॉलवर मात्र बीट केला गेलाय, परंतु एक रन सिंगल तिकडे मिळते. जुनेद
काय ऍक्शन आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शैलेश बेस्ट वॉसत बेस्ट एक जबरदस्त मॅच आहे. जुनेदसाठी पण हे नवीन टास्क असणार आहे कारण की 3 लाखाची क्रीडा स्पर्धा खेळतोय. यामुळे देखील बोल्ड आउट जुनेदचा जबरदस्त बॉल. जुनेद मुल्ला बॅटर आउट. शैलेशला बाहेर जावं लागेल. कामगिरी केली. चर्चा राहिली गेली याही खेळाडूची. मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये जबरदस्त कामगिरी करताना जुनेद आपल्या ऍक्शनच्या जोरावर आपल्या स्पीडच्या जोरावरती आज ही क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. खेळून खेळून कॉन्फिडन्स वाढतो. या बॉल देखील पुन्हा एकदा थांबून ठेवत असताना जबरदस्त पहिल्या 3 बॉलमध्ये जबरदस्त अंदाजामध्ये जुनेदची बॉलिंग. जबरदस्त जुनेद. बॅटिंगसाठी हमीद येतात नॉन स्ट्राईक एंडला. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. मला तसा बॅटवरती बॉल येत नाहीये. करण ठाकूर तिकडे क्विक आले. करण जेवढे पालघरवरून मुंबईला एवढे जोरात येतात तसे जोरात आले बॉलवरती. क्विक पाहिजे. मी पालघरला एकदा गेलो तर तिकडच्या खेळाडूंची फिल्डिंग नेहमीच पालघरच्या खेळाडूंची फिल्डिंग पाहण्यासारखी राहिली गेली आणि अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचे क्विक आहेत तिकडचे खेळाडू. या बॉल देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. अंबरनाथचा संघ थोडं डगमगताना पहिल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते पण त्यानंतर थोडा बॅकफुटला गेला. सलीमने चांगली ओव्हर टाकली. नकुलने चांगली ओव्हर टाकली. जुनेद देखील त्यांना सर्वांना साथ देतोय. स्कोर झाला तर 26 रन झाले. त्या फलकावर 40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. बाउंड्रीची गरज आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा आणि बेल्स पडली नाहीये. लाईट ऑन झाली परंतु बेल्स नाही पडली. यावर देखील खोल टप्प्याचा बॉल. जबरदस्त पिचिंग करत असताना नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला तिकडे आणि स्ट्राईक एंडला अभिषेक देवळे. देवळेने चांगले एफर्ट दिले. रनआउटची इथे विकेट. बॅटर आउट. त्यांचे पावसकर देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे सिद्धेश हॉटेलचे नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि विक्रोळी टागोरनगरमध्ये त्यांचं फेमस आहे. आमचे पावसकर दोन्ही ब्रदर्स खूप चांगलं क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे आणि नेहमीच त्यांनी पण क्रिकेटवरती तेवढंच प्रेम दिलंय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं सलीम गडकरी येतात राजापूरचे. जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईक हेडला आपण पाहिलं तर ऋषी गुंडू या बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 1 रन तिकडे मिळेल. आपण पाहिलं तर जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. विघ्नेश तिकडे होते. आणि आमच्या पावसकरांचं देखील स्वागत आहे. सिद्धेश हॉटेल एक फेमस टागोरनगरला आहे. दादा आपलं देखील स्वागत आहे. चांगलं त्यांचे बंधू पण एक चांगले क्रिकेट खेळले गेलेत आणि नेहमीच क्रिकेटवर त्यांचा प्रेम राहिलं गेलं. या बॉलवर देखील आडव्या बॅटने
यावर देखील आतमध्ये आणलाय बॉल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते सलीम गडकरी. गडकरी सबसे भारी गडकरी. त्याचे वडील पण चांगले क्रिकेट खेळले गेले राजापूर परिसरामध्ये, त्यामुळे बाळकडू तिकडूनच आलाय. जबरदस्त मॅच आहे. थोडीफार इनिंग आपण पाहिलं तर ही डाऊन होताना पहिली गेली, कारण की बॅटिंग होत नाही. या बॉलवर स्क्वेअर कट समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आणि मॅच रनआउटचा मात्र तिकडे चान्स होता. फुटवर्क चांगला होता, समोर खेळायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसला, एक सिंगल रन मिळेल. सेकंड हमीद स्ट्रायकेला ऋषी आहेत, परंतु अंबरनाथकर पण बॉलिंगच्या जोरावर देखील ही मॅच थोडीफार क्लोज आणू शकतात. दुसरा डाव देखील तसंच रंगताना पाहायला मिळेल. यापुढे देखील यॉर्कर करायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक हमीदला बाहेर जावं लागेल. येईल विकेट. बॉलिंग आणि फिल्डिंगच्या जोरावर मध्ये आता वियंग पॅकर माझगाव संघ चांगल्या प्रकारे कमबॅक केला गेलाय. वेल प्लेड. इनिंग ब्रेक्स मध्ये ह्यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहा टॉस साठी. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर भांडूप. भांडूपचा देखील एक संघ आहे. भांडूप, मुलुंड, ठाणे या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज त्या परिसरात देखील राहिलाय. अगदी मंगतराम पेट्रोल पंप पासून ते अगदी वरती संपूर्ण डोंगरात जे अंडरआर्म क्रिकेटचा खिंडीपाडापर्यंत वेगळा क्रेज त्या परिसरात. या बॉल देखील बॉल्ड आउट आणि सलीम गडकरची एक जबरदस्त बॉलिंग. वाह, जबरदस्त बॉलिंग केली जुनेदने, सलीमने, नकुलने. जबरदस्त बॉलिंग करत असताना सलीम गडकरी इकॉनॉमिक स्पेल टाकला. जुनेदने एक जबरदस्त स्पेल टाकला आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर टीम वियंग पॅकर माझगाव. चला टॉस साठी या. टीम साई सिद्धी अंधेरी आणि यंग वॉरियर भांडूप. प्लीज कॅप्टन्स, आपण टॉस साठी लगेच. हॅलो, दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी यायचं आहे. साई सिद्धी अंधेरी आणि यंग वॉरियर भांडूप. साई सिद्धी अंधेरी कॅप्टन, आपण देखील टॉस साठी या प्लीज. साई सिद्धी अंधेरी कॅप्टन. साई सिद्धी अंधेरी कॅप्टन लगेच या. एका साईडला आपण यंग वॉरियर भांडूप त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी आणि आमचे पवासकर यांच्या माध्यमातून आपण टॉस केला जाईल. सिद्धेश हॉटेलचे सर्व सवाई आणि क्रिकेटवर त्यांचं पण नेहमी प्रेम राहिलं गेलंय. स्वप्नील आणि एका साईडला आमचा मित्र करुणा. टेल्स और हेड. स्वप्नील, टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल आणि ही क्रीडा स्पर्धा 2 दिवस बघतोय, काय म्हणशील?
आम्ही बॉलिंग करायचा निर्णय घेऊ आणि उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं. स्वप्नील, अजून एक प्रश्न असेल की वरळीकरांना काही काही ठिकाणी म्हणजे बॉलिंगची ॲक्शन जी आपण करतो ते थोडी कठीण जाते, परंतु आज ती ॲक्शन संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात खेळली जाते, तर नक्कीच तुमच्या वरळीची जी प्राऊड आहे, काय म्हणाल? खूप चांगलं वाटतं अशी मोठी स्पर्धा खेळण्यात आणि चक्री अलाउड केल्या त्याची थँक्स. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे स्वप्नील. आणि टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? फील्डिंग घेऊ आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा, थैंक यू. यंग वॉरियर्स है, क्या कहना चाहिए इस टूर्नामेंट के बारे में, और अभी बैटिंग का डिसीजन है, कितने रन्स यहाँ पर फाइटेबल है? हम कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन स्कोर करने की, क्योंकि हमें भी टॉस जीत के बॉलिंग ही करना था, बट टॉस हमारे फेवर में नहीं है, लेकिन हम कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन करने की. थैंक यू. और मुंबई का 9 चषक आज पहली बार खेल रहे हैं, तो इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द. टूर्नामेंट बहुत अच्छा आयोजन किया है, हम कल से ही इसको लाइव देख रहे हैं, काफ़ी अच्छा आयोजन किया है. मैं शैलू दादा को एकदम थैंक्स करूंगा दिल से. हर साल ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, पिछले साल भी हमको खेलना था लेकिन कुछ कारण की वजह से हमको एंट्री नहीं मिला. इस बार भी एंट्री हमको बहुत लास्ट मोमेंट पे मिला है, तो थैंक यू सो मच. थैंक यू सो मच और ऑल द बेस्ट. जबरदस्त मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या डावाला आपण वळत आहोत. 30 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र गोलंदाज सज्ज होतोय अभिषेक. स्ट्राईक एंडला पण अभिषेक आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ऋग्वेद. पहिल्याच बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे गत वर्षी आपल्या टुर्नामेंटचा अवॉर्ड घेतला होता अभिषेक देवळेने ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळाडू आहे चेंबूरचे. या बॉलवर बॅटने, अरे भाऊ मी काय फक्त चांगलं तर बोललो तुझ्याविषयी, डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक जबरदस्त टायमिंग करत असताना काय फटका खेळला गेलाय. अगदी बंदुकीतून गोळी निघते तसा स्ट्रोक पाहिला गेला आपण पाहिलं तर अभिषेकच्या बॅट मधून. क्लासिकल स्ट्रोक खेळत असताना परंतु बॅटर आउट. धन्यवाद. विकेट आली त्यामुळे मात्र मॅच मध्ये मॅगिलो नंबरनाथ संघ पण कमबॅक करू शकतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिषेक, स्ट्राईकला सूरज उपाध्याय. यावर देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेला. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. डान्सिंगचा मारा केला गेला. आपण पाहिलं तर एक वेगळी स्टेप आहे सूरज उपाध्याय, त्याचा एक वेगळा क्रेज आहे. काय स्ट्रोक खेळला गेला. अगदी थोडं त्यांचं ते फुटवर्क, त्यांची कला. सूरज उपाध्याय हाती वडळा मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू. यावर देखील पुन्हा एकदा स्वीप खेळले गेले. बॅक टू बॅक 4 रन मिळतात तिकडे. जबरदस्त सुरुवात करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये सूरजने असं दाखवलं की मी ओपनिंगला आलो. विकेट गेला त्याला माहित नाहीये, त्यामुळे फ्री माइंड बॅटिंग केली. खूप इम्पॉर्टंट रोल आहे, कारण की या ग्राउंडवरती बाउंड्री येणं थोडं कठीण आहे. तुम्हाला गॅप शोधायचे. स्वीप, रिव्हर्स स्वीपला देखील इकडे चान्स आहे. यावर देखील रिव्हर्स नाव घेतलं परंतु तिकडे एपी गणेश. वा, फिल्डिंग एफर्ट जबरदस्त पाहिले गेले एपी गणेशचे. यावर देखील हलक्यात सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तिकडे येईल. डॉट बॉल फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. 1 विकेट गेली आहे. 9 रन्स आले धावफलकावरती. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळतात. उद्या संडे आहे, उद्या फायनल डे असणार आहे. आणि उद्या दुपारनंतर देखील आपण पाहतो खूप चांगल्या मॅचेस. संध्याकाळी देखील इंटर कांजूर भांडूपचे देखील एक चांगल्या मॅचेस इकडे पाहायला मिळतील. ओरम क्रिकेटचा देखील या कांजूर मध्ये एक वेगळा क्रेज राहिला. नेहमीच बॉलिंगसाठी ऋषी येत आहेत. अंबरनाथचा अजून एक युवा खेळाडू, एक चांगला बॉलर, एक जबरदस्त बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले आहेत ऋषी. या बॉलवर लेगस्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल.
यावर देखील हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न करत होते. नॉन स्ट्राईकला चान्स आहे तिकडे फिल्डर आले परंतु बॉल हातातून निसटलाय आणि एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे सिंगलने पुढे जाईल. रन झाले आतापर्यंत 12. 30 रनचं टार्गेट आहे. अजून 18 रनची गरज आहे. या बॉलवर एज घेतली गेली आहे. बॉल थोडा फिरला तिकडे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी ऋषी. या बॉल देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनंत वाघ तिकडे पोहोचतात. बॅगी एक सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 14 रन झाले. फलकावर 16 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता वियंग पॅकर माझगाव. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी सज्ज होता. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो सूरज उपाध्याय. या बॉलवर हलक्या हाताने कव्हरला खेळले गेले. स्ट्राईक एंडला फेकी करतील. कीपरने पण चांगला बॉल अडवला. तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आज विविध भागात विविध प्रकारे खेळलं जातं. कुठे टर्फ क्रिकेट आहे, कुठे अंडरआर्म ओपन आहे, कुठे सर्कल बाउंड्री आहे, कुठे 1 to 4 आहे, कुठे पडदा बॉक्स आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि झेलबाच्या रूपामध्ये ऋग्वेदला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. आतापर्यंत 15 रन झालेत. अर्धा पल्ला गाठला. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला पालघरचे करण ठाकूर येत आहेत आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हमीद. या बॉल देखील ऑफस्टिकच्या इकडे 30 रनचं टार्गेट होतं. मॅच देखील आपण पाहिलं तर थोडीफार इकडे शांत मॅच तुला पाहायला मिळते. कारण की एक छोटं टार्गेट आहे. करण आणि सूरजला पण माहिती की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही, परंतु सिंगल रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉल देखील हलक्यात खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थांबून ठेवलं गेलं. गुड बॉलिंग अमित. या ग्राउंडवर 12 बॉल 8, 12 बॉल 7च्या पण मॅचेस फिरताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीये.
यावर देखील पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. करण ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला मात्र फेकी करतील. नंतर मग मॅगीने मात्र चान्स घेतलाय. जबरदस्त फिटनेस. याबरोबर देखील आपण पाहता हलक्या हाताने खेळाडू येतात तिकडे आणि नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सिंगल रन. याबरोबर देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण पाहता करण ठाकूरला येते विकेट. बॅटर आउट. मॅच थोडीफार आपण पाहिला तिकडे शांत होताना पाहायला मिळते. स्कोर झाला आतापर्यंत 19 धावा झाल्यात धावफलकावरती. बॉल टू बॉलची मॅच इकडे क्लोज होईल का? नवीन बॅटर दीपक ठोंबरे त्यात ऐरोलीचे बाळू. बॉलिंगसाठी कार्तिक येत आहेत. 12 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. नॉन स्ट्रायकेटला दीपक ठोंबरे, स्ट्रायकेटला सूरज उपाध्याय. 12 बॉल 11. मॅगी 11 संघ देखील सोडणार नाहीये ही मॅच. अंबरनाथ त्या परिसरात देखील एक चांगलं संघ, त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं गेलं. लोटी चषकाचं देखील एक भव्य दिव्य आयोजन त्या परिसरात आपण पाहिलं गेलं. कोंडवली चौक, भवानी चौक, अगदी त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं कार्तिक. 12 बॉल 11. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तिकडे 4 रनसाठी येईल चौकार. रिव्हर्स पाहण्यासारखं राहिलं. मग अशा अनेक अंडरम मधले आनंद लोकेशचा देखील एक रिव्हर्स पाहण्यासारखा आलेला आहे. गांगुलीचा देखील रिव्हर्स पाहण्यासारखा आला. त्यातला सूरज उपाध्याय त्यांचे रिव्हर्स नेहमीच पाहण्यासारखे राहिले. आणि त्यातल्या मध्ये सूरजचे देखील अशी फटकेबाजी पाहण्यासारखी मुंबईकरांनी नेहमीच त्याला देखील एक वेगळं प्रेम दिलं. या बॉल देखील बॅकफूट लावून वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन. फक्त आणि फक्त आता 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम वियंग पॅकर माझगाव, दीपक ठोंबरे, बाळू. यावर देखील स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी करतील. समीकरण थोडं आपण पाहिलं तर बदलताना पाहिलं गेलंय. 30, 35, 40 अशी 45, 50 रन्स मध्ये या ग्राउंडवर देखील होताना पाहिलं गेले. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात. मॅगी या बॉल टॉप एज घेतली गेली. फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट.
विघ्नेश येतात 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 8 बॉल 5. या बरोबर मात्र इकडे लाऊड अपील मॅगीची आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल विघ्नेशला पण. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडाफार आपण पाहिलं तर डाव इकडे फसताना पाहिला गेला आणि
विनंती करेल मॅच चालू करायची आहे. अंपायर्स चला मॅच चालू करायची लगेच. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. वियांग पॅकर माझगाव संघ देखील थोडं डगबगताना पाहायला गेले. विकेट विघ्नेश्वर देखील आपण मैदानाच्या बाहेर जावं लागलाय. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील एक अजून एक फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅग 11 अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध वियांग पॅकर माझगाव. सलीम येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली. आता 5 रनची गरज आहे. 7 चेंडूंनी जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 7 बॉल 5 करायचे आहेत. स्ट्रायकेला सलीम गडकरी. 7 चेंडूंनी जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला. गेला बॉल आतमध्ये येतो आणि एपी गणेशने तिकडे एफर्ट्स दिले होते. बॉल हातातून निसटलाय. गुड बॉलिंग कार्तिक. जबरदस्त बॉलिंग केली कार्तिकने. पहिल्या बॉलवर बाउंड्री येऊन सुद्धा चांगलं कमबॅक केलं. गुड बॉलिंग. शेवटचे 6 चेंडूंनी जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. वियांग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मॅग 11 अंबरनाथ. बेस्ट वर्सेस बेस्ट. सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे आणि ही देखील मॅच अगदी चांगल्या अंदाजामध्ये इकडे रंगताना पाहायला मिळते. 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4 करायचे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर ऋषी. त्या ऋषीने देखील जबरदस्त बॉलिंग करताना पाहिले गेले. नेहमी चर्चेत राहिले गेले ऋषी. 6 बॉल 4. 6 बॉल 4 रन डिफेंड करायचे आहेत बॉलिंगसाठी. ऋषीला सामना करतील सलीम गडकरी. बेस्ट वर्सेस बेस्ट. 6 बॉल 4 ची मॅच आहे. आजच्या दिवसातील ही मॅच देखील लक्षात राहील. ऋषी या खेळाडूकडे क्षमता आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत आणि मुंबईतील देखील व्यावसायिक संघांमध्ये देखील त्याने चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्यामुळे 6 बॉल 4 त्याला डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडूंनी 4 धावांची गरज आहे. वियांग पॅकर माझगाव. 3 लाखाचा प्रथम क्रमांक. या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिली गेली. अंडर आर्म क्रिकेट. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळतीये. दीपक ठोंबरेकडे मात्र स्ट्राईक जाईल. लेफ्टी बॅटरकडे स्ट्राईक जाते. आता 5 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. दीपक ठोंबरे बाळू. ऐरोली दिघा गावासाठी देखील एक चांगलं क्रिकेट त्या परिसरातून खेळले गेले. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात बाळू. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. अनंत वाघ देखील मॅच सोडणार नाहीयेत कारण की त्यांना पण माहिती की हा क्रिकेट आहे. अशा अनेक मॅचेस त्यांनी पण जवळून बघितल्यात. जवळ मॅच अशा फिरवल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल टीम मॅग 11 अंबरनाथ. दीपक ठोंबरे. 5 बॉल 3 करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी स्ट्राईक केलं. दीपक ठोंबरे बाळू. या बॉलवर शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. समीकरण बदललंय. कानी में ट्विस्ट. येते विकेट. बॅटर आउट. आता 4 बॉल मध्ये 3 करायचे आहेत.
2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती करील मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच. 3 बॉल 2 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. गत वर्षीय चॅम्पियन संघ मात्र इकडे 3 बॉल 2 करण्यासाठी फाईट करतोय. तीन चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ऋषी स्ट्राईक एंडला सलीम गडकरी बेस्ट ऑसत बेस्ट. 3 बॉल 2 करायचे आहेत. 3 बॉल 2 आणि जिंकणार कोण? वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मॅगी 11 अंबरनाथ. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि मॅच आली आता. बॅटर आउट. सलीम गडकरीला बाहेर जावं लागेल. जबरदस्त मॅच पाहिली गेली. रनआउटची विकेट आली. आता जिंकण्याकरिता 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सुभाष येत आहेत. स्ट्राईक एंड मात्र नकुल जाईल. 2 बॉल 2 करायचे आहेत. दोन चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. दगदग करणारी मॅच पाहायला मिळतीये. पैसा वसूल मॅच आहे. या क्रीडा स्पर्धेची ही मॅच देखील एक लक्षात राहील. 2 बॉल 2 करायच्या. स्ट्राईक एंडला बॅटर नकुल. वियंग पॅकर माझगाव. 2 बॉल 2. बॉलिंगसाठी ऋषी आहेत. 6 बॉल 4 ची मॅच होती. अनुभव खूप मॅटर करतोय ऋषीने दाखवलं. 2 बॉल 2. या बॉलवर स्वीप खेळले गेले. विनिंग स्ट्रोक नकुलचा. रन मिळतील 4. सामना जिंकलाय वियंग पॅकर माझगाव संघ. अभिनंदन. वेल प्लेड. थँक्यू विजय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि जबरदस्त पहिल्या डावमध्ये बॉलिंग केली सलीम गडकरी. सलीम गडकरीला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. एक इकॉनॉमी बॉलिंग केली आपल्या टीमसाठी सलीम गडकरी. थँक्यू सो मच अनंत वाघ मॅगी. आमचे पावसकर कुणाल पावसकर यांच्या हातून मात्र ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बोट्स एअरपोर्ट्स आणि त्याचबरोबर 500 आपण पाहिलं कॅश प्राइज. सलीम गडकरी एक जबरदस्त खेळाडू. राजापूर ते मुंबई चांगलं क्रिकेट खेळत असताना सलीम गडकरी देखील हे नाव आपण चर्चेत राहिलं गेलं. हार्डलक टीम अनंत वाघ मॅगी यांची टीमने देखील चांगला खेळ केला. परंतु वियंग पॅकर माझगाव संघाने मात्र फायटिंग मॅच पाहिली गेली आहे. सलीम गडकरीला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, 500चा कॅश प्राइज आणि फायरबर्डचं एअरपोर्ट्स आणि ट्रॉफी. सलीम दोन शब्द ऐकेल कारण की टुर्नामेंट ही मॅच जिंकलात. सलीम पहिलं तर विचारेल की ट्रॅव्हल कसं केलं राजापूर ते मुंबई.
इथेच शिफ्ट झालो आहे आणि काल पण मी इथेच होतो दादरला आणि बायकालाला, मग डायरेक्ट इकडनंच म्हणजे पूर्ण टीम बरोबर इथे आलो आहे. सलीम, अजून एक प्रश्न असेल की मुंबईत खेळत असताना खूप प्रेम पण भेटलं, परंतु आज चांगली बॉलिंग झाली. 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमिक स्पेल टाकला, बॅटिंग पण मध्ये एक सिंगल डबलची रन्स पण पाहिले गेले. टीम जिंकते, कसं वाटतंय? टीम जिंकते तर चांगलंच वाटते आणि आम्ही आमचं टायटल पण डिफेंड करतोय. तर ही मॅच जरा फसलेली, नकुलने चांगला बाउंड्री मारला लास्ट बॉलला, पण आम्हाला पण इथे जिंकायचं, आमचा टायटल डिफेंड करायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड सलीम. एक जबरदस्त खेळ पाहिला गेला आणि सलीमने जिद्दीचं क्रिकेट पाहिलं गेलं. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण मुंबईपासून दुबईपर्यंत राहिले गेले असे आमचे अनंत वाघ मॅगी. मग महाराष्ट्रात आयकॉन प्लेअरचा फॉर्मॅट ऑल ओव्हर महाराष्ट्रात पाहिला गेला. ओरमसह अनंत वाघ, दिनू, त्यानंतर सुहास पवार असे ओरमचे अनेक प्लेयर्स. एक विशेष सन्मान, एकदा जोरदार टाळ्या वाजवा अनंत वाघसाठी. मॅगीचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. आता कमी क्रिकेट खेळ, मॅगी 2 शब्द ऐकेल. भले हारजीत होत असते, परंतु मुंबईतलं क्रिकेट खूप वर्ष खेळला असता, थोडं कमी क्रिकेट खेळलंयस, परंतु आज या क्रीडा स्पर्धेविषयी आणि अंडरआर्म क्रिकेट विषयी विचार करून तुझ्याकडून ऐकेल. सर्वात पहिले ही टुर्नामेंट खूप छान आयोजन केलं आहे आणि माझा मेन उद्देश तेच होता की अंबरनाथच्या मुलांना घेऊन यायचं. खूप चांगली बॉलिंग केली, पण बॅटिंग तेवढीच आम्ही खराब केली, पण शिकतील मुलं. अजून वर्षातनं एकदा येतात, त्यामुळे थोडं कॉम्बिनेशन बसत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की आता ही नवीन पिढी यांनी जास्तीत जास्त यायला पाहिजे आणि आपल्यातला जी भीती आहे त्यांनी घालवली, तर खूप चांगलं घेतलं आणि खूप चांगली बॉलिंग केली माझ्या सगळ्या बॉलरने. त्याचा अभिमान आहे मला. थँक्यू सो मच. आणि मॅगी आपण देखील आला त्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पण मित्रांनो या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. युट्यूबवरती श्री साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पाहतोय. अजून उद्याचा दिवस देखील बाकी आहे. अंडरआर्म क्रिकेट 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे आणि कांजूरमार्गच्या या महापौर ग्राउंडवरती तुम्ही पण नक्कीच येऊन या मॅचचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि जशी मॅचला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मनीष बागळे सर जॉईन होतील. धन्यवाद.